तिघा भावांनी माझा हात धरून असं कॉटवरती बसवताना एकच सांगितलं, महाराज आज 2000 लोक जी राहणार, एक एक घर 35 लाख ने बांधले, पण जी माय 35 रुपये दगडे पुढे ना, ती माय आज या पदार्थ खावाल नाहीये. ती माय पाहिजे होती जिना ताटी मग कंट्रोल ना तांदूळ पडत ती, आज तिना पोरे 300 रुपये किलो ना तांदूळ खावाडायला. आम्ही 1000 तर ना या कोपरा में त्या कोपरा में माय देखी रहनु ना, माय 15 दिन में सपन में उनी ना, माय कोणताच कोपरा में नहीं, माय ने याद पड़ा नको म्हणे ना. मी प्रत्येक रूम में आई ना बाप ना फोटो लायले. तिघा भाऊ रडत होते, पण हे अश्रू कोणाचे येतात, ज्याचं जडतं ना महाराज त्याला कळतं. मला साऱ्याने हिनवला, आज सत्य हे जाणवला, माझ्या धुनीवाल्या बाबाने मला माणूस बनवला. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्ती आणि भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना पंचमवेद गात्याचं ज्यांनी लिखाण केलं, त्यांनी इंद्रायणीच्या काठावरनं पाहिलं की अरे लोकांची वैचारिक पात्रता घासरत चालत असताना, अरे घडीभर तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा भरोसा वाटणार नाही. एक काळ होता की हातातला मोबाईल चायनाचा भेटत होता, आता देह चायनाचा झाला. या देहाची संसारातले आणि अध्यात्मातले आणि जीवन जगताना काय उंच भरारी पाहिजे याचं इथंभूत तत्व जगवण्यासाठी जगद्गुरु तुकोबर आहे. विचार करायला लावतात. विचार करण्याची घटिका जनावराला दिली नाही, विचार करायची घटिका पक्ष्यांना दिली नाही. जे विचार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरांचा जो हा काय हट्टहास आहे, अरे असेल तुमची काय स्थिती असेल, धन असेल, दौलत असेल, इस्टेट असेल, बंगला असेल, तुमचं तुम्हाला लक लागो, पण हाच 5 फूट साईंचं गोरान गोमटा नरदेव भेटल्यानंतर या नरदेव हा देवाची भेट होते. म्हणून एकच सूत्र करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय? दुःख. दुःखाच्या पलीकडे उथुंग भरारी घेणं. जसं पोळ्याच्या दिवशी आपण बैल धुवायला गेल्यानंतर अतिशय एखादा पोहणारा झेपणारा पोरगा असतो, तो या थडीपासून त्या थडीवर बैल घेऊन जातो. काय घेऊन जातो? त्याला पोहता येतं. 100 बायांमध्ये एखादी बाई असते, बिघडलेल्या पूर्णाच्या पोळ्या सुद्धा सुधरून टाकते, कारण का प्रॅक्टिकली अनुभव असतो. मग दुःखावरती विजय प्राप्त करण्याचा अनुभव माणसांचा नाही, साधूचा आहे. साधू करू शकतात. आपण फक्त लवड्या मारू शकतो, यांना त्यांना हिसकावू शकतोस, बुडावू शकतोस. आपण याला फक्त तोंड पडू शकतोस. बेरड मातला बेरड धंदा माणसेच करा, साधूंनी केले नाहीत. कारण साधूचं एकच तत्व असतं, बुडत हे जण न देखवी डोळाने येतो कडवडा म्हणून. या आपल्या दृष्टिकोनात फक्त स्वार्थ आहे, साधूच्या दृष्टिकोनात स्वार्थ नसतो. दया तिचे नाव, भूतांचे पालन असतं. मग ज्या कुरुक्षेत्रात आपण जगतो त्या कुरुक्षेत्राचं नाव संसार आहे, आणि दुःखाचं नाव बदलून फक्त संसार ठेवलं. आणि या दुःखमूळ संसारातनं जर पलीकडे जायचं असेल तर सावधान इशारा दिला. जो नरदेह भेटाय 5 फूट साईंचं गोरान गोमटा, या नरदेहाला कागटाई म्हणजे असा काही काळाचा झोपाटा मागे लागलेला आहे. पण याच्यासाठी आयुष्य खातो काळ सावधान. मग ही सावधान घटिका जर प्राप्त करायची असेल तर अंत काडीचा करणे विचार, वेचती सादर घटिका पुढे. प्रत्येक वेळेस जीवन जगताना सूत्र डोक्यात ठेवा की 2 महिन्याने करू, 4 महिने करू, 6 महिन्याने हे तर बाजूला ठेवा. हो, फक्त डोक्यात एकच, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकड, कोणाचा देह थांबणार आहे? आणि कोण थांबलं इथं? कोणीच नाही. फक्त आयुष्य खातो काळ सावधान.
जाणार आहेत रे आपण एक दिवस. ना राजा बचा ना रंक बचा, कौन बचने वाला है? पण सूत्र एक ठेवा ना, जिवंतपणे 2 लोकांकडे बसा. जर जिवंतपणे 2 लोकांचा सल्ला घेतला ना, कधीच आयुष्य भरकटत नाही. जी वेळ हाती पडली तिचं सोनं करा. 2च लोकांजवळ बसा, कधीच हुसकू नका. साधूचा क्षण आणि साधूच्या क्षणातला अंगणातला अन्नाचा कण. साधू जवळ बसलात ना, भांड्या गोष्टीच करू नका. मला कपाशी पिकणी नाही आणि आमने कपाशीने फुलफुगड्या गैग्यात. कोणता साधू फुलफुगड्या चिटकाडायला येणार नाही. साधू जवळ ही प्रपंची गोष्ट करूच नका. फक्त साधूला एवढंच विचारा, माझा उद्धार कधी होईल, माझ्यावर गुरुदेव कृपा कधी करतील. देवाची कृपा मागूच नका. जे कम दिमाग असतील ना ते सांगतात देवाची कृपा होऊ दे. बारा देवाची कृपा नाही मागावी लागत. ज्ञानोबारायांच्या चरणी डोकं ठेवताना ज्ञानोबारायांना सांगा की तुमची कृपा होऊ द्या बा. ज्ञानोबांनी कृपा केली म्हणजे पांडुरंग पडत येतो. पण आपण कर्ज दुसरा पण लेतच नाही, हप्ता तिसरा नसता काढतच. असा गणच राहतच गावे. परत या गली मधला दुकानदारनी बायको नाही का त्या गली म्हण लेतस, ती गली म्हण बायको नाही का ती गली म्हण लेतस. आणि बट्टा असणं बुरू बुरू घे का परवडा देंग बाजार कर लेतस. हीच वृत्ती आपल्यावाली. महिन्यान 15 दिन मग गुरु बदलावणार आहेत आपण म्हणून रुक रुक करतस. एकच गुरु करा. एक गुरु कसा करावा? एखादी पत्नी, एखादीच नाही, ज्या मुलीने 7 फेऱ्या मारल्याने एकदा का मंगळसूत्र घातलं गेलं की जसा साधक म्हणतो की चित्ती धरीला एक, तसं प्रत्येक मायमाऊलीनं त्याच्यासोबत 7 फेऱ्या मारल्या. गाठ पोलोच्या गाठी सोबत नाही, 7 जन्माच्या गाठी सोबत. तिच्या मनात, तिच्या ध्यानात, तिच्या रूपात, तिच्या गुणात एकच असतो, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. मग जर रखुमाईच्या पतीजवळ भेटायचं असेल तर 2च लोक पोचवू शकतात, फक्त साधू आणि मायबाप, आई वडील. ज्याला परमार्थातली उंच पातळी गाठायची असेल तर लगेच तात्काळ ताबडतोब क्षण न दवडता साधू जवळ बसा. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी काय फक्त साधूंजवळ बसून होत नाही. बरेच जण म्हणतात कीर्तन मग वव्याच पाहिजे, कीर्तन मग श्लोकच पाहिजे, कीर्तन मग असंच पाहिजे, कीर्तन मग तसंच पाहिजे, असं सांगणारा कथा कथा गयात. पण एक सूत्र ध्यानात ठेवा, अध्यात्म ज्या पद्धतीने पचेल, अध्यात्म ज्या पद्धतीने समजवता येईल त्या पद्धतीने जर समजवला तर श्रोत्याच्या हृदयाला गारवा भेटला, तो खरा अध्यात्म. तो रुजवता आला पाहिजे. मग ज्या वेळेस सूत्र आहे संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी 2 प्रकाराची. जर आयुष्यभर संसारात ना तीर्थक्षेत्र भेटलं, ना साधू भेटला, ना देवरूपी कोणी भेटला ना, नका जाऊ कुठं. तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुलवलंस. फक्त एकच कर, तुझ्या आई वडिलांजवळ वेळ दे. जर तुझी आई जेवण करत असेल ना आईजवळ जेव. जर बाप जेवण करत असेल ना बापाजवळ जेव. मी असे लई माणसं पाहिले महाराज, मायबापची 100 महिना गरमा बोलतात नाही आणि पंढरपूरले पंक्त्या दी राहणार, काशीमा पंक्त्या दी राहणार. एकच सूत्रानं 15 वर्षापासून कीर्तन करतोय मी. पंढरपूरच्या विठ्ठलाला जर आपल्या घरी आणायचं असेल तर तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. फक्त सत्य कर्म करा. भुक्याने भूक जाणार, तिशाने तीच जाणार, जेल गरज वितेले खरं जेवाडा, कितला बी पोट भरलेले खावाडा, तो काहीच उपयोग नाही. मग हे जे जुने लोक एवढ्या वर्ष जगलेत ना महाराज, हे फक्त एवढंच होतं, यांच्या संसारात त्यांनी वागताना कर्माची पंढरी केली होती. आणि ज्यांनी कर्माची पंढरी केली ना त्यांचं उत्तर कार्य, त्यांची प्रथम पुण्यतिथी, त्यांची दुसरी पुण्यतिथी होते. नाही तर उन्हावारा आणि गया पायी बारा, त्यांना काहीतला खरं करा. काय करायचं? मग जर इकडे सुना असतील, इकडे मुलं असतील आणि घरातले आई वडील जर आपल्या सोबत असतील, दखा काही अर्जन होईल, घरते होई नाही तर
सांगेने उनतात का दिवाळी वाटला येऊनात का मी म्हणतो आम्हीच वाटला होतोस तुम्ही बी वाटला येऊनात म्हणेन इथला खुश आहेत तुम्ही आज हो दे का जसं जसं घर आहे तेच ना चेहरा गाव जायलाच ना चेहरा विठ्ठला हे सुद्धा परमार्थातलं लक्ष दे महाराज तुम्हाला सांगू का एमडी डॉक्टर जवळ जर गेलात ना तुम्ही एमडी डॉक्टर काय सांगेल तुम्हाला तुम्ही की नाही थंड हवेत व्यायाम करताना दादा ते बंद करली ना का ते नाही तर चालू चालू जाई येतात दूर आहे का गा अरे बाप नाही मग फोनवरच बी घ्या ते कीर्तन सुरू माल बी तुम ना दाखवता मी बी आज दिवाळी पावसाळी गेलो तू पण तुमले चमकाडेल नव्हतं मला चमकाडेल होतं मी फोन बंद कर ना आणि हे अंतःकरणातलं दुःख असतं हे सांगता येत नाही पण ते त्याचं प्रकट होईल मला बोलता म्हणून जीवन जगताना सूत्र एकच करा संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तातडी जर तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आले तर हरिपाठ करा काकडा करा भजन करा साधूंच्या चरणावरती नतमस्तक ठेवा तरी गोड परमार्थ आहे पण जर हरिपाठ होत नसेल काकडा होत नसेल जर तीर्थ नाही क्षेत्र नाही मग एकच करा ना सर्व तीर्थांचं स्वरूप माय आणि बाप आहे त्यांची सेवा करा तरी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू इथला व्यवहार तो सुखाचा होतो पण इथला व्यवहार सुखी करण्यासाठी 6 महिने नाही 3 महिने नाही 2 महिने नाही 1.5 महिने नाही क्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू पण या क्षणी आपण सुखी व्हावं असं जर सूत्र करायचं असेल तर डोक्यात फक्त एवढाच मार्ग शोधा मस्तक हे पाया मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सालावादाप्रमाणे चालत नसलेला पण एक दिवशीय दरवर्षी चालणारा आई साहेबांच्या आजी साहेबांच्या पुण्यतिथी सोहळ्याने पुण्यस्मरण सोहळ्याने चालत असलेला हा संपूर्ण राजपूत परिवारातील तळागाळातल्या सर्व माणसांपर्यंत ज्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे असं या गोड राजपूत परिवारातील आईसाहेब कैलासवासी गंगा भागीरथी हिराबाई महारू राजपूत यांचे द्वितीय पुण्यस्मरण आणि आईचं द्वितीय पुण्यस्मरण करण्यासाठी मन मोठं लागतं आईचं द्वितीय पुण्यस्मरण करण्यासाठी आईबद्दल आस्था ठेवावी लागते मी बोलून जाईल माझं कीर्तन जर आणि तर या विषयावर जास्त असतं मी अशा लई बंगलेवाल्यांच्या घरी गेलो दादा जिवंत मायबाप लोकांच्या कोपऱ्यात पडलेले तुम्ही आईवडिलांचं गेल्यानंतर पुण्यतिथी साजरी करतात याच्यावरनं कळतं आईच्या आणि बापाचं प्रेम काय असतं हो जिवंतपणे असे अनेक लोक आहेत की मायबापाला कोपऱ्यात ठेवतील मायबापाकडे लक्ष देणार नाहीत आणि तेच मायबाप मेल्यानंतर असे पंक्तीच्या पंक्ती उठवणारेही पाहिलेत आम्ही पण जिवंतपणे जी पोरं ज्या घरातल्या सुना सासूची सेवा करतात ना त्यांच्या घरी जेवतानाच आम्हाला समजून जातं की या माणसाने सेवा काय केली असेल आणि यांच्या हृदयात आपल्या आईवडिलांबद्दल पूर्वजांबद्दल काय प्रेम असेल ती एक वेगळीच झलक तुम्हा तिघ भावांच्या चेहऱ्यावर चमकत होती याही भाग्याचे लक्षण आहेत महाराज या
इराजींच्या द्वितीय पुण्यस्मरणासाठी ज्यांनी हे काही आयोजन प्रयोजन केलं आहे, नथू महारू पाटील, आजींचे चिरंजीव गुलाबसिंग महारू पाटील, राजेंद्र महारू पाटील, आजींना 2 मुली, सोजाबाई धनसिंग पाटील, जाण्याबाई प्रकाश पाटील. मी नथू दादा आणि विठोबा दादा का पांडुरंग दादा ना, पांडुबाबांच्या दोघांच्याही सांगण्यावरून मागच्याही 2-4 वर्षापूर्वी इथं आलो होतो. मला वाटतं त्यावेळेस तुमच्याकडे सरपंच पद होतं. हो, जरी आज तुमच्याकडे सरपंच पद नसेल पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं तुम्ही आजही सरपंचच आहात. ही एक वेगळी धमक असते माणसाची. हो, पदवाल्यापेक्षाही जी एक रुबाबाची शैली असते ती आईवडिलांकडनं ठेव भेटलेली असते, ती इथंबुच तुम्हाला शोभते. या अनुषंगाने तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी परिसरातनं आलेल्याने या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी आदरणीय परमपूजनीय आमचे लहान गुरुबंधू खूप जबर त्यांनी चाल म्हणून दाखवली. पहाडी आवाजात आदरणीय आमचे हिरापूरकर जयजी महाराज यांची सुद्धा उपस्थिती आहे. तो असं रागे रागे का उद्या करा, आम्ही काही खाई पटेल का तुझं? अतिशय गोड आहे स्वभावानं, त्याबद्दल जयदाचं सुद्धा स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय गुरुबंधू आमचे सागरजी महाराज, खूप गोड स्वभाव आहे, कलह नाही काय नाही, मन मोकळा माणूस आहे, खूप छान. हो, आमची तरी कुठेतरी साधना कमी असेल पण माझ्या दादाची खूप मोठी साधना आहे. त्यांचे सुद्धा इथं येणं झालं म्हणजे ते सुंदर कथाही करतात, सुंदर कीर्तनही करतात आणि सुंदर गायनही करतात. जयदांसारखं महाराज तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर विनेकरी बाबांपासनं संपूर्ण गावातली भजनी मंडळ आहे, त्याचबरोबर विटनेरहून आलेली संपूर्ण भजनी मंडळ, सबगावाहून आलेली सर्व भजनी मंडळ, शेवाड्याहून आलेली भजनी मंडळ, सांगवीहून आलेली भजनी मंडळ, मोहाडी असेल, मोहाडीहून आलेले, सेवगेहून आलेले, कन्हेरे व इतर पंचकृषीतला अजून भजनी मंडळ आलेले आहेत. हिरापूरहून आलेले आहेत. आदरणीय आमचे मृदुंगमणी महाराज, समाधानजी महाराज, हो, गोड वाजवतात. अतिशय गोड स्वभावही आल्यानंतर माणसाची नम्रता अंतकरणातली लगेच ओळखली जाते. महाराज, हो, कदाचित तुम्ही आमच्यापेक्षा संस्थेला खूप जास्त दिवस काढलेत, आमच्या प्रारब्धात नाही, पण संस्थेत शिक्षण करताना जी हृदयात नम्रता असते ना, ती माणसाला मोठी करत असते आणि ते अतिशय अलौकिक गुण तुमच्यात आहेत. मी तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर दोघंही चोपदार गोड आहेत, कारण आतापर्यंत 3 लोक कधीच तर नाही भेटत नाही, एक विनेकरी 2 चोपदार. त्या काट्या कामू द्यायला राहते त्यासोबत तुम्ही थकनात का टेका लायले जायच्या बुवा. पण यांना टेका लावायची काही गरज नाही, उलट या कीर्तनकारले टेका लावतील. जर जास्त वजनदार राहणार तर मागणे पडाल नको भाऊ. अतिशय दोघंही चोपदार गुरुबंधू छान आहेत. महाराज, गावात चोपदार होणं म्हणजे सोपं नाही बरं. गावात चोपदार होणं म्हणजे विचार करण्यासारखा प्रश्न. याच्यावर क्षणोक्षणी बोलू शकतो मी. ऐका, गावात जर चोपदार झालं ना बाबा, गावातले निम्मे लोक ज्या मायकरी राहतात नाही, ज्या कीर्तनले येतात नाही, वर्गणी देतात नाही, खे घालाल पुढे, किडा पडाल पुढे, त्या या लोक नाव ठेवतात, इथलं काय मजा नदी कसते, काही बी जमला घालले तर या बेरड बोलता बेरड राहत खान बैले ना बैले, या डायरेक्ट या सज्जन माणसातले नाव ठेवतस. पण एक लक्षात ठेवा, चोपदार होण्यासाठी प्रारब्ध उज्ज्वल लागतं. हाती टाळ गड्यात टाळ येण्यासाठी बाबा तुम्ही या वयात विनेकऱ्यात सोपी गंमत नाही आहे. अरे, बडीच्या दारी स्वतः कृष्ण परमात्म्याने बडीला सांगितलं होतं, बडी मी आता तुझ्या दारी चोपदार म्हणून काम करेल. आणि चोपदार म्हणून काय काम करेल? जी जी मंडळी तुला भेटण्यासाठी तुझ्या दर्शनासाठी येईल, मी त्यांना पहिले हुजरे आणि मुजरे घालेल. कारण का? ठाकलो से द्वारी
भुवा याचक भिकारी, दोघही चोपदार आणि संपूर्ण मंचावरील टाळकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर हार्मोनियम खूप गोड वाजवतात, तुम्हीही सुंदर वाजवतात. पण समयाला मला सांभाळून घ्या. आणि त्याचबरोबर सध्या ज्यांचं वादळ जोरात आहे, मनोज साऊंड सिस्टमचे मालक, तुमचीच खरी मेहनत आहे. कीर्तनकार बोलून चालला जातो, आम्ही सर्व स्टेजवरनं उतरून चालले जातो, जमाड जुमाड करायला आणि गाडी मग ठेवाले. तुम्हाला आत्माला माहिती काय काय वसनी काय काय राह. पण तरीही तुम्ही सर्व मेहनत करत असताना चेहऱ्यावर आनंद ठेवतात. ही समाधानतेची वृत्ती पांडुरंगाने तुमच्या हृदयात दिली. आणि त्याचबरोबर या मंचावर उपस्थित असलेले जळगाव जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांच्या मांद्याआडीत आज ज्यांचं नाव घेतलं जातं, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय शशिकांतजी महाराज स्वतः उपस्थित आहेत. तसं पाहायला गेलं तर आमचे सागरदादा, आमची महाराज मंडळी, शशिकांत महाराज हे आज माझ्या कीर्तनाला आहे ना, म्हणजे तुमचं नाही माझं भाग्य मोठं आहे. कारण आमच्याही काळाच्या अगोदर अख्खा महाराष्ट्र पिजणारी ही मंडळी आज नम्रतेने इथं बसत असताना मी एकदा नाही 100दा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि यासारख्या मंडळींकडनं जेव्हा आपण काही गुण शिकतो तेव्हा एकच सूत्र सापडतं, नम्र झाला होता त्याने कोंडीले अनंता. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होताना जी काही मंडळी कीर्तनाला आली त्याच्यात खूप रिक्वेस्ट करून घाई गडबडीत मी दिनेश दादांना बोलवलं, ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक. ते म्हणे नाही नाही पहिले तर गावनं नाव सांगा. म्हणे नाही हो बाबा, ती बाईने मागणार टाइमला कीर्तन करू देईन तर मग या टाइमला बाई नाही शे बवाशी नाही म्हणे. पण ज्या वेळेस मी त्यांना तुमचं नाव सांगितलं तर ते बोलले चला. त्यावेळची ही माणसं लक्षात येत की आपल्याला नाराज करणार नाहीत. मग या सूत्राने एका शब्दावर गाडीत सर्व विड्या ठेवून इथपर्यंत आल्यानंतर तसं पाहायला गेलं तर ज्ञान मंदिर यूट्यूब चॅनल आपल्या गावी येणं हे भाग्याचं लक्षण आहे. कारण काय असतं, एखादं लग्न मोठं करा, मुलीचं करा, मुलाचं करा, आपल्याला जर आठवण आली ना तर आपण लगेच TV मध्ये रिमोटनं कॅसेट पाहू शकतो. कोणता पाहुणा यायला होतात, कोणता समोसाडा उतरेल होतात, कोणता आपल्या आनंदमध्ये राहतात. कारण तेच देखणं पडत ते कॅसेट. मग तुम्ही सुद्धा बाया पारखून घेत जा, विचार करा. आपला पाय पडताना कोणा मुसडं चांगलं होतं, आपण बाजूला सरकताच लगे कोणा नागडोया एक वय. हे ज्या बाईला ओळखता आलं तिला नंदादे राण्याच्या ठणींमध्ये राज्य करता येतं. इस्त्या भोया राहू नका. कधी लगून अशा भोया राहशात तुम्ही, थोडं ओळखा ना. आणि ज्या बाईला सर्वांचं मन धरता येतं ना, तिला जरी कामं करता आली ना तरी सर्व लोक तिचं तोल करतात. ही सुद्धा एक कला असते. पण याच्यासाठी हृदय मोठं ठेवावं लागतं, विचार मोठं ठेवावा लागतो. त्या विचारांनी आज ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनल का आलं की जसं मुलीचं लग्न नंतर पाहता येतं, मुलाचं नंतर लग्न पाहता येतं, तसं या तिघही भावंडांचा जो एकोप आहे आणि आई वडिलांबद्दल जी प्रेमाची आस्था आहे, या आस्थेनं जर कुठंतरी आई आठवली तर लगेच रिमोट घेताच तुम्हाला ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपल्याकडे काय उपक्रम राजस्व यज्ञ झाला होता बा, या राजस्व यज्ञाचं एक छायाचित्रीकरण आपल्याला पाहायला भेटलं की आपल्याला आई आपल्याशी गप्पा मारून गेली बा, याची अनुभूती होती. म्हणून यूट्यूब चॅनल मागवावं लागतं. या अनुषंगाने सर्व मंडळींचे आभार व्यक्त करत असताना एकच सांगेल, जर कोणी राहिलं असेल माझ्याकडनं, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार परी माझा दैवा पार नाही, हो परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, परी माझा दैवा पार नाही, परी माझा दैवा पार नाही. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. सोनबर्डे हनतखेड्याहून आमचे आदरणीय दादासाहेब सुद्धा आलेले आहेत, मोठे दादा, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तुकोबरायांचा अभंग गोड आहे. अभंगाचा शब्द आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार. महाराज तुकोबराय सांगतायत, अरे 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर विचार करूच नको.
काय विचार करू नको. पहिले हातामध्ये माणसाला मोबाईल चायना भेटत होता, आता माणसाचा देह चायना होऊन गेलाय. आठेंग आपण कीर्तन ऐकीच गरजा असू तर ज्या खाटेवर बसू ज्या खाटेवर झोपू सकाळी उठू याची गॅरंटी नाही ना. मला कोणालाच नाही ना. मी इथला चर चर करेन ना म्हणे सुद्धा नाही. मी तर गाडी पटेल नंतर घर उतरसू येईन गॅरंटी नाही. कारण का आएगी नोटीस तो जमानत न होगी, पूछेगा हकीम तो जमानत न होगी. अरे जो क्षण भेटला त्याला एक तर भक्ती करून घे, एक तर आनंदात व्यक्त करून घे. काही लोकांना भक्तीही करता येत नाही, काही लोकांना आनंदही करता येत नाही. असं खोबरण वाटेन ग तोंड राहायचं जसं बटं गावनं कर्ज त्याच फेडावे. काय अरे विचार करण्यासाठी. काल परवा असं एक बाबा असे भले मोठे तब्येतवाले मस्त बाबा असे कीर्तनात बसले होते. एवढं फुल विनोदी कीर्तन झालं, सर्व काही झालं. बाबा हसणं बी नाहीत, बाबा रडणं बी नाहीत. मी विचार करा बाबा आपलं कीर्तन खपी नाही राहिलं वा. हो कीर्तन वगैरे संपलं. ते बाबा नमस्कार करायला आले. मी त्या बाबांना बोललो, म्हटलं बाबा तुम्ही तडेच भेटेल पाहिला होता, मी तुम्हाला पाय पडाले वा तू. म्हणजे बाबा नमस्कार करायला आले, सर्व जणांचा नमस्कार झाला. मी बाबांना विचारलं, म्हटलं बाबा तुम्हाला शास्त्रीय कीर्तन आवडतंय का? म्हणे तसं बी नाही. म्हणे बाबा मग तुम्हाला विनोदी कीर्तन आवडतं का? म्हणे तसं बी नाही. म्हटलं बाबा मग तुम्ही कीर्तन मग हसतात बी नाही रडणार बी नाही. नाही म्हणे बाबा यंदाही ढगफुटी की ना कर्जही झालं. मग तर ढगफुटीनं कर्ज येईल मग या रातण्या पण त्या खेपा तूच ना घर टाकतच बो पण फिडी द्या. अरे काय माणसात महाराज 2 तास कीर्तन ऐकताना सुद्धा लोक काही फ्रेश होत नाही. हो पहा ना तुम्ही काही काही लोक जी लोक खुश राहत नाही ना त्यांना आनंदाचा विचार सुचत नाही. जो बेरड म्हटला बेरड आहे ते जर वैक नव्हे ना तर तुम्ही फक्त एक द्या का गली मग खाट टाका, गली मग खुर्ची टाका. बेरड म्हटला बेरड माणूस वैक नव्हे ना जनगर कुत्रत चढत नाही तू. आणि ज्याच्याकडे असं कुत्र बिनधात चढतं आता मागे पुढे काही देखत नाही. मग घरकन चढी घे समजिल ना त्या घरना माणसे दयावान होतीन, कृपावान होतीन, भाग्यशाली होतीन. कारण का मुख्य जनावर हक्कात चढा ना त्याला आशा आहे की या माणसं आपले चौकनभर भाकर शिवाय खाली उतरू देवा नाही. आणि बेरटनगर जर एक नव्हे ना पहिले बाप घरमा सांगस कुत्राले यू पोऱ्यात त्यांनी काटिली सर आणि बाई आको चाल 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 बाई घरमा बोलावास तो दरवाजा ना आडे आणि मग तो बाहेर ते टोकरा टाकायचा कुत्र कोकावस काय बेरट भेटणार रे. ते कुत्र दुसऱ्या दिवशी जर असं गलीतनं गेलं ना ते कुत्र जर असं दुसऱ्या दिवशी गलीतनं गेलं ना त्याच्यासोबत त्याची भाऊबंदकी असते. माय बेटा घरबार त्या कुत्रातले बोला यू तर लोक नाही कुत्र म्हणून नका रे निश्चित त्या नका रे नीस म्हटला निश्चित त्या असे जाऊ नका घर मग आले आणतोस रे त्या आहे का. अरे 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असं नरदेह भेटल्यानंतर ज्या गावात आपण जगतो ज्या गावात आपण लहानाचे मोठे होतो अरे दादा बिना विचार करण्याचं जगण्यापेक्षा असं विचार करून जगा की ज्या गल्लीतनं जाऊ तिथं रामराम घालणारे कमवा. हो ज्या ठिकाणी बसू ना तिथं खुर्ची देणारे कमवा आणि ज्या ठिकाणी खुर्चीवर बसू ना तिथं गप्पा मारणारे कमवा. मग समजेल आपल्याला मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे ही हे लक्षण आहेत महाराज. आज जर या आजी गेल्यानंतर जर एवढा मंडप येत असेल ना स्वप्नील महाराज विशेष नाही युट्यूबवर नाव टाकले का 2000 कीर्तन आहेत माझे घरी बसल्या बसल्या पाहू शकतात. पण तुम्ही एवढी मंडळी घर सोडून दिवाळीचा आनंद सोडून इथं का आले. या 3 भावांचं वागणं सरळ. या 3 भावांनी आईवडिलांच्या शब्दाला कधीही कुठलाही कलह डाग लागू दिला नाही. त्या वचनांचं पालन केलं तुमच्या हृदयात जागा केली म्हणून त्या आईंच्या आणि वडिलांच्या आशीर्वादाने एवढा धर्ममंडप भरला. ही स्वप्नील महाराजची किंमत नाही या परिवाराची किंमत. ही किंमत आहे ही घेता यायला पाहिजे ही देता यायला पाहिजे नाही तर सोपं नाही महाराज. हो काल परवा एक जण मला फागण्याला भेटला शशीभाऊ इतका हसण्यासारखं. मी कीर्तनाला घाई गडबडीत जात होतो त्याने धोतर मित्र पाहिलं मी सोडा पिण्यासाठी उतरलो. जसं उतरलो मी त्याने मला पाहिलं मला पाहिल्या त्याने माझ्या हातात 1100 रुपये घातले. म्हणतो बा असं प्रत्येक गाव भेटायला पाहिजे अशी गाडी थांबडी सण हा पैसा द्यायला पाहिजे. मी त्याने मला 1100 रुपये दिले. मी त्याला विचारलं म्हणतो काय भाऊ काय मुळ माहितलं कारण ओळख नाही पाडक नाही तुम्ही माझ्या जागेवर राहिले असेल तुम्ही काय विचारलं असतं काय भाऊ काय तू 1100 रुपये घालतोय. म्हणे बाबा राहू द्या मी काही सांगत नाही म्हणतो बोस सांगितले तो लागू पडते त्या. म्हणे बाबा 11 लागणार म्हणे मला म्हणतो यार लिहिले भो यातून आली जासू मला घरना 11 लावते. अरे जीवन जगताना अशी काही लोक भेटतील पण आपण आपला विचार करून धर्म सोडू
नाही हो, ऐका ना, लय खतरनाक लोक भेटतात महाराज. विचार करता करता संसारातली अशी गतमान स्थिती आहे. मोबाईलवरती मी 10-15 दिवसापूर्वी नाही होत, जास्तीत जास्त 5-6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला महाराज. पत्नीच्या हातातनं मोबाईल हिसकून घेतला, पतीने पत्नीच्या हातातनं मोबाईल हिसकून घेतला. आता काय बोलते, मोबाईल म्हणजे काय विशेष गंमत आहे का? मोबाईल हिसकायली ना, त्या पत्नीला एवढा राग आला दादा, तिनं हातातला कुकर माणसाच्या डोक्यात टाकला आणि तिथं माणसाचा गेम आउट करून दिला. मी तो व्हिडिओ पाठवतो मुंगटीच्या टोल नाक्यावरती. मी घर येतात बटा कुकरी किती नाथ तो नको भो, नियम नाही सांगताय. जयेश तू सुद्धा तयारी मारा. ऐका, अरे ही जी संसाराची घटीमान स्थिती आहे ना, बंगल्यातल्या माणसाला सुखी ठेवत नाही ना, रस्त्यावरच्या माणसाला सुखी ठेवत नाही. इथं फक्त विचार करून जो जीवनाचा आनंद घेतो ना, तो सुखी आहे, तो सुखी आहे. ही तर ज्ञानोबरांची ओवी आहे. जेथे संसार चित्रपटू उमटे, मनाचे मनोरूप पटू फाटे, मग सरोवर आटे, मग कैसी प्रतिमा उमटे. संसारातले एकच सूत्र आहे, जो होय माझा आनंद शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागिता शरण्य मे कुजाने. विचार करून जो शरण येतो त्याला दुःख पडत नाही. नाही तर काही लोक विचार करून शरण येतात पण मंत्रावर विश्वास नाही, संप्रदायावर विश्वास नाही, जे कार्य करतात त्याला विश्वास नाही. मग उपजवनी करंटा नेने अद्वित वाटा, मग रामकृष्ण पेटा कैसा. अरे साधूंनी जो विचार करून मंत्र दिला ना महाराज, तर साधूंनी सहज नाही. तपेविन दैवत दिदलेविन प्राप्तीन गुजविन हित कोण सांगे. साधूंनी सहज नाही, त्यांची एवढी साधना होती, सूक्ष्मातलं सूक्ष्म तत्व त्यांना कळलं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं होतं कलियुगात पारियाचा रवा गीता भूमी वरी. अरे जर एवढं नाही कळलं ना, तर एकच करा ना, विचार करून. जिथं हरिपाठ चालत असेल, जिथं काकडं चालत असेल, जिथं भजन चालत असेल ना, तुम्हाला नका पारियाचा रवा समजू द्या, नका तुम्हाला तपेविन दैवत समजू द्या. फक्त एक करा ना, ज्या ठिकाणी हरिपाठ चालतो, ज्या ठिकाणी काकडं चालतो, ज्या ठिकाणी कीर्तन चालतंय ना, तिथं जाऊन फक्त एवढं तर म्हणा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हो हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. आपली नदी भोय मी म्हणतो का तुम्ही म्हणे निरायना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पण त्याच्या अगोदर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह पवित्र होतं महाराज. ऐका, अरे कोणाचं पुण्यतिथीचं कीर्तन चालत असेल ना, त्या पुण्यतिथीच्याही कीर्तनात जेवढंच पुण्य भेटतं, जेवढं बारशात भेटतं, जेवढं बारशात भेटतं तेवढं सप्तात भेटतं, जेवढं सप्तात भेटतं ना तेवढं मंदिरात दिसतं, कानावर टेपाचं ऐकलं ना तरी पुण्य भेटतं महाराज. याच्या पलीकडे पुण्य सांगतात ज्ञानोबराय की दिवंगत आत्म्यासाठी जो परिवार, आईवडिलांसाठी जो परिवार घरच्यांच्या दिवंगत आत्म्यासाठी हरिपाठ करतो, काकडा करतो, भजन करतो, त्याच्यासाठी ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हा जो तिघ भावांनी चालवलेला राजसू यज्ञ आहे ना, हा राजसू यज्ञ पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग मोकळ्या करण्यासाठी केलेला हा चांगला विचार आहे. हा विचार कोणालाही प्राप्त होत नाही. खूप शिकण्यासारखं भेटलं. कलियुगाच्या काळामध्ये आवाज बदलला ना दादा. मी तुम्हाला नाव लिहिन तर ना डबल लिहू का? आवाज नका कमी जास्त करा. ते का रोज बोलान पाहिजे मी बी
तुम्हाला रहस्य मला उठणं भेटणं खूप शिकण्यासारखं भेटलं. या कलियुगाच्या कालखंडात विचार करण्याची क्षमता मरून गेली लोकांची. जर घरामध्ये भांडण झालं ना एवढं तेवढं, आता बाहेरची लोक आपल्या घरात न्याय करायला बोलवतो आपण, पण याच खानदेशात ती परंपरा नव्हती. घरात भांड्याला लागलं ना पहिले घरातल्या घरात मोडलं जायचं, त्याला विवेकजन्य विचार म्हणायचे. आता अविवेकजन्य विचार झाला, इथलं तिथलं बी भांड्याला लागणं का, कोणले बी बोलावा, तुमच्याकडे नाही बसवा का, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, बरं आता तुमच्याकडे फिरी सुनता जा का नाही, मी जर एवढं तेवढं घुसकी घ्या ना बट्या वायरी काढल्या आणि मन गाया मग उतार द्या तरी बोलाव नाही मी आधी. सोपं नाही महाराज. विठाला विचार करण्याची क्षमता गेली महाराज. अरे एकाच बाईच्या हातात 7 सुना होत्यात, पण असं कोणत्याच इतिहासकाराने लिहिलं नाही की जिजाबाईंचा आणि घरातल्या 7 सुनांच्या भानगडी बाहेर आल्या बा. कधीच नाही. आपला घर मग 1 2 2 2 3 3 4 4 5 5 नाही, आता तर 2 2च आहेत. पण तरी बी दिवाळीसारखा सणशे, पण गणजणीच तोंडे चांगला नाही आहेत. कोणी त्यांना असा शंकरपाडा काही राहणार, तर कोणी त्यांना मुरमरा काही राहणं. त्या मुरमरा खावाय घ्यात का त्या खाला रस्ताना गली म्हटला घर म्हटला मुरमरा आपल्याकडे दगतं, या कामणार छातीवर पाय ठेवतीन बुवा ते. एक लक्षात ठेवा, पदार्थांचे डबं आपल्याकडे खूप भरून गेले महाराज. पदार्थांचे डबं खूप भरून गेले, पण हृदयातली विचाराने माणुसकी संपून गेली नाही आपल्याकडे आता. काय अरे परवा दिवाळीला एका मित्राची आई गाडीत बसलेली होती. इतका खतरनाक विषय, जेव्हा कधी कधी द्वितीय तृतीय पुण्यतिथीचा प्रोग्राम तुम्ही साजरी करतायत महाराज, अशी पोरं प्राप्त होण्यासाठी भाग्य लागतं. परवा माझा एक चांगला उंच कोटीचा शिकलेला मित्र भडगावला बस स्टँडला भेटला. त्याची आई त्याच्या गाडीत होती. मला माहिती होतं चांगल्यापैकी की हे 2च भाऊ आहेत, दोघेही शासकीय अधिकारी आहेत, आणि दोघंही भाऊ आईला 6 महिने वागवत आहेत. किती महिने वागवत आहेत? 6 महिने वागवत आहेत. मला चांगलं माहिती होतं. माझा मुद्दा असतो आहे, त्याच्याजवळ जेव्हा थांबलो त्याला विचारलं होतं, का रे मावशील कताली चालणार आहे म्हणे, या दिवाळीले दाखलानकर पावसाळ नाही. तो हे नाही बोलू शकला की आता आईची माझ्याकडचे 6 महिने भरले बुवा, कारण त्या नकटाला नाक रे काही सांगाले, तो नाकलाय संचावी का. पण कधी कधी मला अशा काही गोष्टी विचारवंतांचा असा राग येतो, ज्या मायबाप वागतात नाही त्या नवरात्र मग 22 साड्या येताना दाखत म्हणजे मायने असा संत आहे ना का नल्लीवर पायठी माट टाकू बसले. इकडे आईला एक साडी घेऊ शकत नाही हो. आई दुसरा नवट्टावर बटेल रास काही जर उन्हात, आणि त्या बायकासले 9 दिन्या साड्या लिहिणार. कोणतीच देवी प्रसन्न भावानी, जी जन्मदाता देवी प्रसन्न आपलोरी वहिनीने. कोणत्या दिवशी कधी विचार केला आपण? मी त्याला सहज विचारलं, म्हटलं का रे कुठे घेऊन चालला म्हणे, दाखला अंगर सोड नाही पाचर आले. तर नालायक असं सांग ना, 6 महिना बरी घ्यात मायले सोडायला चाललो असं. त्याने लगेच माझे असे 2 हात धरले आणि गाडीच्या मागे घेऊन गेला. म्हणे बस, मी संसारात कोणत्या पद्धतीने हरलो हे मला विचारू नको. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे गाड्या आहे, माझ्या घोडे आहे. मला 1,30,000 रुपये महिन्याला पेमेंट आहे, पण फक्त घरमातल्या दातीच ना पायरे माईल सोडायला जाईल. माणसांकडे सुख दिसतं पण आतून कोपले गेलेत. ग्रामीण भागातले माणसं तुम्ही खूप सुखी आहेत, खूप भाग्यवान आहेत. जेवढेही सासरे आणि सासवा आज घरात जिवंत आहेत ना, अरे खूप भाग्यवान आहेत तुम्ही की आज बी सासवा सुनासवर मिरायली राहण्यात. आज बी जर सासरा गली म्हण घ्या तर हुवा डोक्यावर पदरली राहण्यात. काही शहर मातला सासरा तो सर्कसना तंबू दे की सन मरी घ्यात. तुम्ही म्हणशात सर्कसना तंबू कसा राज बुवा, आमनेच गर्दली इथली कटकट करे मन मांगे सुटणी का दल आमनी बाई ना मांगे. आमनी बाईनी म्हणा कान भरात, म्हणजे तिने मला शिकाडान प्रयत्न करा. तिने मला एकच सांगितलं म्हणे, त्या का आपली आई बध्याच कटकट करायला मला सांगित म्हणे, एक रोज मालकाने ते पुण्याला जाणं आहे,
तुम्ही जावातच येत ना आडंदीले, मग आईले 2-4 रोज ली जा. मग तर आईने मला सांगितलं पाहिजे की मला दाखलानगर जाणं बुवा. मी नाही विचारावं आईले, नाही तर मी विचारायला जास होतं ते दल्ली गेली. मग आपल्या दोन्हीचले गाय आधी या अशा दल्ल्या काही समजिले येत नाही. कधी कधी गाय देतीस म्हणून वाल्या भाकरी खातीस, तरी अंडोरना बी काही दोष नाही. विचारच नाही करत ना सुखी राहण्याचा. आणि जेव्हा आई मला बोलली म्हणे आई तू जातोय ना मला सोड, म्हटलं का मग माती घ्यात म्हणे तुम्ही, तुले काही बोलो तिले काही बोलो कोणीच ऐकलं येत नाही. म्हटलं आई तुझं म्हणणं काय, मला बावड्यांघर सोडते. म्हटलं चालेल. बसवलं गाडीत. आता भलं मोठं कंपाऊंड बिंपाऊंडनं घर बावड्यानं असं गाडी बाहेरला आहे तिने. सकाळी 5:30-6ला आमच्याच लहान भावाची पत्नी रांगोळी टाकण्यासाठी अंगण झाडण्यासाठी खाली उतरलेली. आता आमने दल्ली जशी गाडी मेन उतरली तशी ते दल्लीनं ते घरनं एकदम शिलगेल डिपिनगत भडकावं आहे. आणि जसं आई म्हातारी उतरली आणि तिथं आमच्या भावड्याची घरची बाई अंगण झाडत होती. आणि ती बाई कसा ना पदर आणि कसा नाही साडी, ती बाई गाऊनवर. आमने धरली मालिचारी म्हणे का रे त्याला अंगण माका रिसडी उभी, म्हणतो रिसडी नाहीये तू पुढे झाला गो दिखी. मी तर वय केली ना ते धांगडो शे वाडे. आणि जवळ असं जरासं जवळ गवत आम्ही, आणि जवळ ती रिसडी सरकसला तंबूनागत फिरणी. आणि ती बाई मनपेक्षा रंपम मन सारखा 2 बड जाती. अच्छा खाता घरमा चित्र दिले तुटेल राही का हे एकदम तब्येत. आणि जवळ ती बाई फिरणी तो सरकसचा तंबू फिरत आमने दिली म्हणजे माल गरलीचा माल गरलीचा. म्हणतो नाही चालना, नाही म्हणे माल गरली चाल. म्हणजे का भाऊ म्हणे ती त्या सरकसना तंबू मागाली सण कुताडी माले गरली चाल. एक लक्षात ठेवा, मानलं तर सुख आहे, मानलं तर दुःख आहे. पण हे सूत्र समजण्यासाठी जेव्हा तो बोलला की महाराज हातपाय जोडस, मायला काहीतरी समजा रे. मग आईची एकही दिवस चूक राहत नाही. मायबाप खवयतीन, जन्मदाता पोऱ्यावर खवयतीन, हुवर खवयतत नाही. आणि ज्या घरमातला सासू सासरा हुवर खवयत होतीन निश्चित असा विचार करीसन अंदाज काढावा पोटना पोऱ्यापेक्षा हुमा जास्त जीव होईल तरच खवयतीन. आणि हे सूत्र सर्व सुनांनी समजून घ्या. इस्ततीसना वान नका वाटा. सासू अशी शे सासू तशी शे. ती बाई पल पल घडी तुम ना विचार करत की मी जितकी येतात लोगून या घरमा सुयासपासून तर ढेगा बोगनासपर्यंत सर्व संसारना एका करेल बाई. फक्त तिच्या विचारात एकच धन असतं की मी जितकी येतात लोगून हिने दुसऱ्यांवर खुरपेली सण जावाल नको. मी जितकी येतात लोगून हिने दुसऱ्या वावरेस मग रोजे जावाल नको. सासू जे बोलते ती विचार करून संताप करते. जर बोलत असेल सासू तर एवढं सांगतेस बेटा या संसारमा उतनं बी पडत नाही मातनं बी पडत नाही, फक्त वाईनी वाडग करीसन चालो या सासूसना विचार राहतस. आणि त्या सासू असले मारी टाकासाठी गणच बाया मादेवर पाणी टाकी राहण्यात हो. गणच बाया. सासूची किंमत काय असते माहितीये का? एकाच बाई सांगतो चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोणतीच बाई त्या बाईचं नाव ठेवत नाही. तिचं नाव कैकई. कोण होती? रामाची आई, भरताची आई, दशरथाची पत्नी. आपल्या डोक्यात फक्त एवढंच माहिती आहे कैकईने रामले वनमा धाडा, कैकईना पाहिजे रामायण उईगे. पण कधी विचार केला या बाईचा? कधी वाचला आपण विचार करून तिचं जीवनचरित्र? ज्या वेळेस दशरथ राजांनी 3 जणांना मारलं म्हणजेच काय, दोघही आंधळे आई वडील आणि श्रावण बाळ. एकच बाण आणि 3 जण मेले. पण ज्या वेळेस श्रावण बाळाला बाण मारला, बाण मारल्यानंतर श्रावण बाळाच्या आई वडिलांना पाणी देताना श्राप दिला त्यांनी की जा तुलाही पुत्रयोगाने मरावं लागेल. श्राप देणारे खोटे नाही होते, श्राप घेणारा खोटा नव्हता. हा श्राप भोगावा लागतो काही काही वेळेस आपल्याला, सहज नाही. काही काही वेळेस आपणही जीवन जगताना
कोणाचं जरी मन दुखवलं ना सत्य कर्मवाल्याचं, त्याच्या मुखातनं जे शब्द निघतात ना ते आपल्याला भरणं पडावं लागतं. येतो असा प्रसंग. आणि ज्या वेळेस दशरथ राजांना श्राप दिला की जा तुला पुत्र योगाने मरावं लागेल, जसे दशरथ राजे अयोध्या नगरीत आले, ना सुमित्रेच्या महालात गेले ना कौशल्याच्या महालात गेले, फक्त कैकेयीच्या महालात गेले. मग विचार करा सर्व बायांनी, ज्या बाईच्या नावाचा आपण वाण वाटतोय तिने रामाला पाठवलं बा, ती जर अविचारी राहिली असती तर गेले असते का? दशरथ राजे तिच्या भवनात जात आहेत, विचारवंत बाया सोडल्या, जिंना आपण आज हुजरे आणि मुजरे करतोय त्यांचं नावाचे पोवाडे गातोय, कौशल्य आई साहेब, सुमित्रा आई साहेब, यांच्याने महालात गेले. विचार करा, गेले कोणाच्या महालात? कैकेयीच्या महालात. आणि एखादं लहान लेकरू जसं आईच्या मांडीवर बसून रडतं, पुनीत रामायण असं सांगतं की दशरथ राजे कैकेयीच्या मांडीवर डोकं ठेवून ढाय मोकडून रडत होते. हे ऐकायला फक्त बरं वाटतं. काही लोक हसतात, हा बायकोन मांडीवर डोकं टिचून रडणावी, त्याला का राजा म्हणतस का? तू कर ना, दुधडण म्हणलंय तुला इमलण्या पुढीच ना वासरी राहणार नाही तर गुंडूचा काही राहणार. तू नको ते असले नाव ठेवायला जाऊ. पात्रता ओळखा, पात्रता शिका आणि मग पात्रतेनुसार बोलायला चला. एवढा मोठा राजा इंद्रचंद्र महेंद्र घाबरत होती, स्वर्गातली देव त्याला युद्ध खेळण्यासाठी आमंत्रित करत होती. एवढा राजा, विचारवंत राजा, कैकेयीच्या मांडीवर डोकं ठेवून रडला. आणि मग कैकेयीने विचारलं, स्वामी ऐसी कौन सी घटिका आपके दिल को छू गई? असं कोणतं तत्व तुम्हाला एवढं रडवतंय? म्हणे कैकेयी, जे कधी घडू नये ते घडलं, जे सांगता येणार नाही ते असं सांगतो. अगं मला श्राप भेटला, माझ्याकडनं अशी चूक झाली, पण त्या माता पित्यांनी मला असा आशीर्वाद दिला की तुला पुत्र योगाने मरावं लागेल. पण त्याच वेळेस कैकेयीने डोकं चालवलं. दुःखी असणाऱ्या नवऱ्याला हसत वेडे. अहो आशीर्वाद नाही, आशीर्वाद येतो, श्राप नाही. ती हसायला लागली, वा काय मोठं काम करून आलात. या सर्व बायांनी डोक्यात सूत्र ठेवा. कर्जातनं प्रपंच ओढणं, मुलांचं शिक्षण, घरातला आई वडिलांचा दवाखाना, दिवाळी सारख्या सणाला जर एक दोन वस्तू कमी आणली ना नवऱ्याने, त्याच्या मागे कटकट करत फिरू नका. घर जो ओढतो ना त्याला विचारा मागायच्या तड्याक्यात काय होतंय बा. पेट्रोल पंपवर पटास ना बाजार विजास, पण 50 रुपयात पेट्रोल टाकायला माणूस पैसा राहत नाही. बटासना बाजार माणूस करत स्वतःना चपल्या लिहू शकत नाही. बटासना ते वस्तू ध्यान मारा, ते स्वतःना बनेन नाही ध्यान मारास. कारण जो घर धकवतो ना त्याची अवस्था शेडच्या पत्र्यांसारखी राहते. हिवाळ्यामा भी तरास, उन्हाळ्यामा भी तरास आणि पाणीमा भी तरास. घरातल्या जो घर चालवतो ना त्याची. मी तर या मताचा माणूस विचार करून शब्द सांगतो. अध्यात्मात कोणाचा गुरु होऊ नये, प्रपंचात घर मालक होऊ नये माणसाने. कितलंही करा, डोकावरच खोपरांडी फुटी. आणि ज्या वेळेस कैकेयी माता हसायला लागला, वा काय मुद्द्याचं काम करून आला तो. म्हणे वेडीस का ग हसते तू? अहो हसण्यासारखं नाही हे का रडण्यासारखं आहे का? आपल्याला पुत्र नाहीये आणि तुम्ही श्राप काय घेऊन आलात? पुत्र योगाने मरशील म्हणजे आपल्याला पुत्र होणार आहे. मग दुःखात मार्ग जी बाई शोधते तिला बायको नाही म्हणत, तिला धर्मपत्नी म्हणतात. दुःखात अनेक अडचणी येतात माझ्या ताईनो, अनेक संकट येतात. जर तुम्हाला न महादेवावरती पाणी टाकून पुण्य कमवायचं असेल, 9 दिवसाचे 9 उपास धरता पुण्य कमवायचं असेल, फक्त नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे अभाव आणि प्रभाव ओळखा. ज्या बाईला नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे अभाव आणि प्रभाव ओळखता आले ना त्या बाईला हयातभर महादेवावरती पाणी टाकायची गरज नाही. कारण घरातला महादेव जिला प्रसन्न करता आला तिला मंदिरातल्या महादेवाकडे जायची गरज नाही. हा विचार करा, हा विचार शोधा. मग हा विचार जेव्हा शोधला ना तो तिचं नाव कैकेयी.
अहो म्हणे आपण पुत्रयोगाने, तुम्ही म्हणतात ना पुत्रयोगाने, मरे तिने त्या घटिकेला पतीला हसवलं, पतीच्या हृदयातनं काढलं. मग ज्या वेळेस घरामध्ये माणसं टेन्शनमध्ये असतात, जी बाई नवऱ्याचं मन हलकं करते ना, तिला अखंड सौभाग्यवती राहता येतं. आणि जी बाईना नवरा घरमा उन्हा काय बाकर डालकी मैन बाकर ली राय ना काय त्यांना खाई राय ना काय, आणि हाई बहीण हातमेन रिमोट सुटत नाही, वाव पुढचं आयुष्य धोक्याचं आहे, पुढचं आयुष्य सुखाचं नाही. जिले पोलेना नवरा समजणार नाही, तिले तिना पोरे काय किंमत देतील. जी बाईनी नवराला किंमत दिली नाही, तिले पोरे म्हातारपणे काय किंमत देतील. कधी हा विचार केला, कधी या विचाराचं अमृत घोटलं, कधी हा विचार अंतःकरणात आणला की नाही बाई या माणसाशिवाय मला कोणीच नाही, या कोणा पोरेन कोणा होतीन, म्हणा राम राही तर म्हणे संसारमा किंमत छे, म्हणा राम डोयाला दिखना तर म्हणा कुकुनी किंमत छे. हे कधी विचार केला. फक्त नवरानी डबोला आणायला पाहिजे, मनपा देवायला पाहिजे, तो मरी जाओ का तरी जाओ, असा घाणेरडा विचार नका करू. आजचे दिन कोणताच सरकार आणणार नाही. आजचे दिन फक्त वारकरी संप्रदायाचे असे विचारवंत तुमच्याजवळ जे पोचवतील ते आजचे दिन आणतील. हे आजचे दिन आणण्याचं आहे. आणि मग त्या काही आईसाहेबांनी मन हरण केलं. पण ज्या वेळेस मनात गाठ बांधली होती, दशरथांना आठवण पडू शकते पण तिला आठवण नाही पडू दिली. नेहमी डोक्यात ठेवलं की यांना श्राप भेटलाय की तू पुत्र योगाने मरशील. तिघही मुलांचे लग्न झाले, घरात नंदनवन वातावरण तयार झालं, आणि बरोबर कैकेयीने विचारपूर्वक तत्व मांडलं की माझ्या भरताला राजा करा. हे तिच्या मनातलं नाहीच होतं, तिचं म्हणणंच नव्हतं. कधीतरी कैकेयीचं जीवन चरित्रपट वाचा. कैकेयी म्हणते मला नकोच होता माझा मुलगा राजा होणं, कारण जर रात्री राम रडायला लागले तर कौशल्यापासून उठून त्या कैकेयीजवळ द्यावा लागत होते, आणि मग रामप्रभू शांत होत होते. इतकं अफाट प्रेम करणारी कैकेयी. ज्या वेळेस मंथराने रामाचं रूप पाहिलं तर कैकेयीला सांगितलं की तू आत्ताच कौशल्यापासून राम मागून घे. इतका सुंदर पुत्र जन्माला आलाय कौशल्यपोटी, इतका सुंदर की त्याचं रूप पाहता मी वाढले. रूप पाहता लोचनी भाई, त्याचं रूप साधं नाही आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे, मागून घे. कैकेयीने त्यावेळेस विचारपूर्वक मंथरेला शब्द दिला होता, कौशल्य आणि मी वेगळी नाही, दशरथ आणि मी वेगळी नाही. राम तिच्या जवळ काय, राम माझ्या जवळ काय. एवढी विचारवंत बाई रामाला वनात पाठवू शकते. पण आपल्या डोक्यात एकच आहे ना, राम वन मग कोणा पायरे घ्या, कैकेयी ना पायरे. रामाला पाठवायची जबाबदारी कैकेयीने घेतली होती. दोनच वर मागितले दशरथांजवळ, भरताला राजा करा आणि रामाला वनात. सासू आणि घरातलं सासू पण ज्या बाईला शिकायचंय, आणि ज्या घरातल्या पोरी सासूला किंमत देत नाही, सासू काय असते घरात त्यांनी विचारपूर्वक ऐका. कैकेयीने सासू पण निभवलं, धर्म पत्नी पण निभवलं, आईचा धर्म निभवला, सासूचा धर्म निभवला, आणि तोही विचारपूर्वक निभवला. अविवेक नाही, विवेकजन्य. आज आपण सासूबाईंची पुण्यतिथी करतो, आईची पुण्यतिथी करतोय. जिने आपला पती सरपंच होताना पाहिला आणि जिने आपला पोरगा सरपंच होताना पाहिला त्या आईची पुण्यतिथी करतो. सहज नाही हे पात्र पद पदव्या सांभाळून जीवन जगावं लागतं. फक्त कैकेयीने डोक्यात ठेवलं होतं की एक दिवस दशरथ मुलांच्या योगाने मरणार आहे, पण जबाबदारी विचारपूर्वक. जसेही मुलांचे लग्न झाले, 2 वर मागितले, एकाला राजपण सिंहासन आणि एकाला वनात पाठवायचं. काय होतं याच्या मागचं विचारपूर्वक कारण. जर भरत गादीवर बसला तर अयोध्या सांभाळली जाईल, आणि हाच राम वनात गेला तर राम मरणार नाही. रामाच्या योगात दशरथ मरेल. दशरथ मेला तर आम्ही विधवा होऊ, पण आमची पोरं मेली तर आमच्या सुना विधवा होतील.
मग ज्या वेळेस कैकईच्या जीवनचरित्रपटात सांगते ती की आम्ही नवऱ्याचं दुःख भोगू शकतो, नवऱ्या बिगर आम्ही बिना कुंकवाच्या फिरणं चालू शकतं, पण तरण्या बाण सुना घरामध्ये जेव्हा आमचाच नवरा वियोगाने मरेल तर पती पण जाईल, मुलं पण जातील आणि आमच्याच सुना तरणे बाण बिना कुंकवाच्या फिरतील. हा असा काय विचार करायचा? या अशा विचाराने घर सुखी राहणार नाही. घरात दुःख आज निर्माण होईल पण हे दुःख संपणार आहे. आम्ही कौशल्या, सुमित्रा आणि कैकई आयुष्यभर बिना रामाच्या जगू शकतो, रामाच्या आम्ही दशरथाच्या दुःखात राहू शकतो, पण आमचे मुलं डोळ्यासमोर जाऊ शकताना पाहू शकत नाही, आमच्या सुना तरणेबाण विधवा पाहू शकत नाही. असा प्रदीर्घ विचार जी बाई करते तिचं नाव सासू आहे. असा विचार करत ती बाईचं नाव सासू आहे. जर कधी तुमच्याकडे आज रात्री यम आला, येऊ नये पण जर रात्री तुमच्याकडे आज यम आलाच, दरवाजा ठोकला वेमाने, जर वेमाने सांगितलं बाई, तर दरवाजा रात्री ठोकल्यानंतर तर कोणतीच सासू सुनेला दरवाजा उघडू देत नाही, सासूच पहिले जाते. यमाने दरवाजा ठोकवला, सासूने दरवाजा उघडला आणि यमाने जर सांगितलं सासूबाईला की मला आज तुमच्या घरातनं तुमच्या मुलाला घेऊन जायचंय, पण यमाने जर सवलत दिली, आजी साहेब माझ्याकडे अशी स्कीम आहे की तुम्ही तुमच्या मुलाव्यतिरिक्त ज्याचं नाव सांगाल, माणसांपैकी मुलगा सांगा किंवा तुमचा पती सांगा, 2 जणांपैकी कोणाचंही नाव सांगा, मी त्याला घेऊन जाईल. जर एखाद्या प्रत्येक जणाने ऐकताना हे करा की आपली आई दरवाजा उघडवते आणि दरवाजा उघडून यमाने सांगितलं की सांगा मी अशी सुविधा देतो, मी तुमच्या मुलाला घ्यायला आलेलो आहे आणि तुमच्या मुलाला घेऊन जात असताना पुन्हा एक सुविधा देतो, 2 माणसांपैकी तुम्ही ज्याचं नाव सांगाल मी त्याला घेऊन जाईल. प्रत्येक घरातले सासू कोणाचं नाव सांगेल? कोणाचं नाव सांगेल? तर यमाला तिथे एका मिनिटात सांगेल विचारपूर्वक की माझ्या मुलाला घेऊन जाऊ नको, तुला जर घेऊन जायचं असेल ना माझ्या रामाला घेऊन जाय, माझ्या नवऱ्याला घेऊन जाय. का बोलली ती बाई? तुम्ही असं म्हणाल सासू का पोटना वया दिदी का, तिला मुलाचं नाही दुःख. घरामध्ये तरणेबाण सून ज्या दिवशी विधवा होते त्या दिवशी सासू सासरे जर घरात जिवंत असतील तर त्यांना सरणावरचे चटके लागतात आणि ते चटके खाऊ नये म्हणून सुनांच्या आणि मुलांच्या अगोदर यमाजवळ सासू मरण मागू शकते. मग असा जो संसारातला गुह्यम तत्वाचा विचार 3 महिन्याने नाही, 2 महिन्याने जर करायचा असेल तर कसा करा? क्षणी हाती टाळी वाजा ना.
क्षणोक्षणी हाची हा संसारातला विचार आहे महाराज. परमार्थातला विचारतात ना तुकोबर आहे करतात. आम्ही ज्यावेळेस देवाबद्दल विचार केला ना तर आम्ही एकच केला, आम्ही सर्व भार त्याच्या चरणी टाकून दिला. आणि ज्यावेळेस त्याच्याकडे सर्व भार दिला तर आमच्या चित्तात आमच्या मनात त्या क्षणी विचार आला होता, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू ऐसे करिघा पांडुरंगा शुद्ध रंग वाविरंग. हा साधूचा विचार आहे महाराज. साधूंच्या डोक्यात आणि चित्तात ज्या दिवशी देवानं वास्तव्याची जागा निर्माण केली ना त्यांनी कोणताच विचार केला नाही. त्या दिवशी शब्द सोडला होता, हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. आता कशी जाऊ घरानो हे परलौकिक. कारण साधूला या शरीराची किंमत कळाली होती, साधूला जीवनाची शैली कळाली होती. आपल्याला या नरदेहाचीही किंमत कळाली नाही, नरदेहाच्या माध्यमात बुद्धीची किंमत कळाली नाही. त्याच्यामुळे माणसाला असं वाटतं की मी मरूच शकणार नाही, माणसाला असं वाटतं मी जगणारच आहे बा. श्रीमंत माणसांना विचारा, ते सांगतात बाबा ज्या दिन यम ये ना त्या दिन यमले सांगसूत हाय 2 बिघान तुकडं तू लिहिले बा हायवे ना 15 दे बा. यम असं ऐकच होई हा मला असा किरकोळाचा बी जीवच बी हा विठाला ते बरं झालं किती येताना दिसलं मी देखील नाही निही जाई बा. पण मी असं घाबरतो शशिकांत बा असा किरकोळ असले. मी 1.5-2 महिन्यापूर्वी किंवा जास्तीत जास्त 6 महिन्यापूर्वी मी पिलखोडला काल्याचं कीर्तनाला गेलो होतो. जागरही आणि काल्याचं कीर्तनही. आता सर्वसामान्य माणसाने वारकऱ्याने तारीख दिली होती आणि तारीख घेताना तारीख देताना बी एक कलात्मक शक्ती आहे. जर सर्वसामान्य माणसाने तारीख दिली ना मी कधीच बोलणं करत नाही. पण जर मला फोनवर असं सांग मी सभापती वा मग कबलीजले गड्या तू आधी. जर कोणी सांग बाबा म्हणत आता बोलता नेमणे बा मग तू बोलीजले. काही माणसं तारीख देताना आपलं पद सांगतात. मी कधी यश आहे ना चेअरमनचे आपण समजलो येती लक्ष्मी. आणि जर आपल्या वारकऱ्यांनी सांगितलं बाबा मी सप्ताह करतो गाव कसं चालवायचं आम्हाला माहिती आहे, हे वारकऱ्यांचे शब्द आहेत. आपण मग त्या टाइमला काहीच म्हणू नये, जाऊ द्या जे शिजे जे पिकी ते आपला बापनं. ही एक शब्दाची शैली. आता सर्वसामान्य माणसाने तारीख दिली रात्री ते म्हणे बाबा आपल्याचकडे मुक्कामी थांबा, कीर्तन वगैरे झालं त्यांच्याचकडे थांबलं. सकाळी लगेच नाश्त्यावाले बोलवायला आले. त्यांना एकच विनंती केली, म्हटलं दादा दात घ्यासाल इको मंजन दी द्या. मी वटावर दात घ्यासाळ तर लोक त्याची मोरी मग पाणी बादली ठिदेनी. मी टावेल घेतला आणि गेलो. शशीभाऊ मी जेव्हा गेलो तिथं आता सर्वसामान्य माडकरी गरीब माणूस त्याची बादली अशी मोरी मग ठिदेनी. मी ते मंजनना हात भरेल तसा. त्यामुळे बाबा मी थांबा साबणलं येस तो भाऊ साबण लिहाल चालणं घ्या. मी तटेच उभा. त्यामुळे बाबा अजून अंगाला पटणार नाही. म्हणतो नाही ना दादा हे मोरीला नया कवडला आहे हे दांडगला नया ती मोरीले. मी त्या वारकऱ्यांना विचारलं होतं बाबा या नया बुजी द्यावाला पडलात. म्हणे बाबा पहिली बैराती ना नया कधीच न बुजाई जातात. आता तो माणूस डायरेक्ट दुःखावरती आला. म्हटलं काय झालं बाबा. पत्नी म्हणे बाबा बैराती या नया कधीच न बुजाई जातात, एक बी नया डोळ्याला दिखता नाही. म्हटलं कसं काय झालं दादा आजारी होत्या का. म्हणे नाही म्हणे बाबा आधीच भांडात होता या नयास म्हणे नागिन निघणी होती म्हणे. म्हणतो कोणता नयास मी नागिन निघणी होती. म्हणतो ते ताईनं जाऊ द्या नागिन मरणी ती का. नाही म्हणे बाबा या नयास मग घुशी घेतली. म्हणतो म्हणा दुसऱ्यांकडे अंगावर टाका भो म्हणा काला बी उद्या नाही ते सारी सरकाराने 10 तारीख जेवायचे. त्यामुळे या किरकोडा कारकोडवनात कमी असं जीव व्यास म्हणा. जर जगायचं असेल ना सूत्र एकच डोक्यात ठेवा. हा जो नरदेह भेटला ना फूट आणि कूट करण्यापेक्षा येणं त्यानं धोनं धवापेक्षा एकच करा ठाईच बसवणी करा एकचित्त. अरे कोणत्या क्षणी याच्यावर काळ झडप घालेल महाराज सांगता येणार नाही. आणि कोणत्याही क्षणी काळाने झडप घालावी म्हणून हा अमर नाहीये. हा कसा आहे देह जाणार जाणार याची काळोबा खाणार याची काळोबा खाणार याची काळोबा खाणार देह जाणार याची काळोबा खाणार याची काळोबा खाणार
घेतला त्यांनी. पीक कर्ज बी भरण, सौसाठी बी उचली. नाशिवंत देही सांगितला आणि त्याच्यावर काळाची झडप आहे तेही सांगितलं. हाय बी जमाल पाहिजे संसार मग. हाय बी बँकेनं कर्ज लेतो पाहिजे, ती बी बँकेनं कर्ज लेतो पाहिजे. पण संसारातले काही इतकी विचारवंत माणसं असतात. आमनाथ चुलत भाऊले ते अनुदाननी येर मंजूर वहिनी. मग ती विहीर मंजूर झाल्यानंतर शिशुबा आता समजून घ्या, तुम्हाला मला विहीर मंजूर झाली. आपण विचार करून काय करू, ज्या शिवारात आपला काका थकनात, बाबा थकनात, मोठाला भाऊ थकनात, त्याचले विचार सुद्धा ना आपण कारबो मला विहीर खणणी आहे. मला तुम्हाला विचारते सांगा, कथा पाणींचा असू, कथा आबोटान झाड आहेत, कथा नागिंना बेटे आहेत, कोणता कोपऱ्याला लेणं बुडी, कोणता कोपऱ्याला नाला आहे. आपण तोच विचार करू ना सर्वजण. ते येडाडवर आमना देखत काग दिली घेन घर आकडचा सुलफोन लाय वहिनी आणलं की नाही यार मंजूर वहिनी, कोणता कोपराल कोण ती बाई म्हणे मसन काही कोपराल खाना म्हणे. तुमनं दावा विताताच सारी विताताच सरकडाई म्हणतात. ती बाई हुशारशे. तू येडा जनावर विचार चांगलंच आहे. माझा गण येडा जनावर आहे. सासूले आई म्हणतात आणि मायले माय म्हणतात नाही. सासूले आई म्हणतस. 10-12 दिवसापूर्वी काल्याचं कीर्तन धुड्याला ज्यांच्याकडे नाश्ता करायला गेलो शशीबुवा, मनपेक्षा बी उत्साह हातभर माणूस. हाय डेपना पोतन पोतो मी तरी डेव डांगर दिऊ द्या पा. हाय दांडगा रपटप. आणि इथलूशी चड्डीवर ती बाई पाणी द्यावालो नाही का, आई माझ्याजवळ पाणी द्या ना. ती बाई आमले पोयान ताटलेलं नाही, आई माझ्याजवळ पोयाची ताटली द्या ना. मी विचार करू कलियुगात केवढा विचारवंत पोरगा आहे भो. मायना ताब्या माय हो मायले सांग राह ना, आई माझ्याजवळ द्या ना. मग आपण इथलं दुनियानं ब्रह्मज्ञान वाटणार, पण मायना ताब्या म्हणे राहतो तिथलं. घरी इथलं तिथली बाईनी कानपुरात कासा चवीन पोतान का तंगू जातच म्हणता आपण. म्हणजे मी मन सांग राह ना, तुम्ही कोणी अंगवर वडान नाही. आणि मग ती बाई आम्हाला बडीशोप वगैरे द्यायला आली. मग तिला विचारलं, म्हटलं ताई केवढं मत पुण्य तुमचं, काय विचारवंत आहात तुम्ही, भाग्यवंत आहात. एवढा मोठा आंडोर तुम्हाला ताई तुम्हाला ताब्या माय म्हणतं, काय तुमले हालू सुद्धा देत नाही, चालू सुद्धा देत नाही. आई 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 काय इथलं पाणी ठेवस म्हणे. म्हणे बाबा हा आंडोर नाही आहे, हा जवाई आहे म्हणे. मग हो म्हणा बा आई खामगावने ढेप जवाई पोतान बरेलचे. तो माझ्याजवळ आला म्हणे, बाबा मला काही काम आहे का म्हणतो. 2 काढलंय. तो थोडा बाजूला झाला ना आमचा गाडीचा ड्रायव्हर मला विचारायचा म्हणे, बाबा तुम्हाला या जवाई बद्दल काय मत आहे. अरे म्हणता इंग्लिश कुत्र आहे, खानदानी कुत्रा सासूले मामीच म्हणे, गावरानी कुत्रा सासूले माय म्हणे का. मग आपण आपली पद्धत ओळखा ना. गणच असा भांडापूर का सासराले पप्पा म्हणतोस त्या. मला तर असं वाटत याला काय नट्ट पावशेर दोरी की जमा ठेव यासाठी सासराला पप्पा म्हणतात, सासूल मम्मी. आणि ज्या मायबापले मायबाप म्हणतात नाही सासू सासरासले पोखतात, त्या दिवाळीले बी मायबापले चिवडालाही राहणार नाही. दिवाळी सारख्या सणले ना मायना दात पडेल होती तर बारीक शेव लायणार नाहीत, बापले इथला तिथला नवा कपडा लायणार नाहीत. अरे ज्यांच्यामुळे हा सुंदर नरदेह भेटला त्या मायबापला सांगतस तुम्ही आमण्यासाठी काय कमाई ठेव, तुम्ही आमण्यासाठी काय कर. अरे मायबाप आपल्यासाठी काही कमावतात नाही, मायबाप पुढे जन्मालून हाच मोठं भाग्य. हे कधी विचार करा. मग याच्यासाठी डोक्यात सूत्र ठेवावं लागतं. नाशिवंत देह जाणार सकड आणि आयुष्य खातो काढ सावधान. जाणार आहेत आपण सर्वजण. तुम्ही असं शिवरंजन इकडे दोघांपैकी कोणीतरी वडा आता काही कोणी उरणार नाही इथं. आज दिवाळी फक्त त्यांच्या घरात नांदते. दोघांपैकी एकच जण कोणीतरी घ्या आणि शिवरंजनीकडे चला ना, हळू करा, एकदम कमी आवाज करा. आज दिवाळी त्यांच्याचकडे की जास्त घरमा पांडुरंगना फोटो, तुकोबाराय ज्ञानोबारायांचा फोटो, किंवा ज्यांच्याकडे आज नथू सिंग बाबा आणि मोठे बाबांचा फोटो असेल, ज्यांच्याकडे साधूचा फोटो नाही, ज्यांच्याकडे देवाचा फोटो नाही, ज्यांच्या घरात संतांचा फोटो नाही, त्या लोक मायबाल नाही किंमत देतस. अशा अनेक घर पाहिलं. 2-2.5 महिन्यापूर्वी 35-35 लाखाचे 3 घर आमच्याच गावातल्या 3 पोरांनी बांधले. आज जसे तुम्ही 3 भाऊ आहेत ना, 3ही भावांनी
पाहिजे तशी टुमदार घरं बांधली. आणि मला पहिलेच 15 दिवसापूर्वी आमंत्रण, महाराज देख बरं काही बी करतो तू ये बरं. त्यांनी खूप आईची सेवा केली होती. आईची सेवा म्हणजे अशी तशी नाही. आई रस्त्यावर खडी भोडायला जायची. त्यांचा बाप दुसऱ्याकडे सालदारक्या भरत होता. एक सूत्र डोक्यात ठेवा, जसा बापनी दुसऱ्या नगर सालदारक्या भरात आणि मायनी खडी फोडीवी, असा पुरेस दिसता मायबापले पत्तर न बी घर ठेव तरी त्या मायबापासून सुपडा एवढं काहीच रास. त्या मायबापांचं स्वप्न नाही की त्याचे बंगला बांधायला पाहिजे आणि इमान आपला दाबावर उतरायला पाहिजे. त्यांचं फक्त एकच विचारवंत सूत्र असतं की आम्ही अपत्य निर्माण केले, या अपत्यांना सुखी ठेवावं. हा आईवडिलांचा विचार असतो. आणि ज्या वेळेस 1000-1500 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम आणि सर्व मंडळी जेवायला बसलेली, मी काल्याचं कीर्तन करून आल्यानंतर गाडी लावली, गाडीतनं उतरलो. दादा तुमच्याच वयाचे लहान मोठे 3 भाऊ मला घ्यायला आले. असे आता घ्यायला का आले? जिथं आपले प्रेमाचे संबंध असतात ती माणसं आपल्यावर नितांत प्रेम करतात. नेहमी आपल्यावर प्रेम करणाऱ्यांचा चेहरा लगेच ओळखला जातो आणि डुप्लिकेट प्रमाणे प्रेम करणारा चेहरा ओळखायचा. आपण जिथला टाइम शेतना तिथला टाइम आपला पुढे पुढे करणारा वय काही जास, भाऊ दादा करणारा वय काही जास, आणि आपला मागे दोन दुई भाऊ बिचारा वय काही जास. कोणत्याही बाजारात जातो. आणि जसे ते 3 भाऊ घ्यायला आले, कोणाचा पोरगा वकील तर कोणाचा पोरगा डॉक्टर, कोणाचा पोरगा शिक्षक. आता त्यांनी जशा 3घांनी खुर्च्या सोडल्या तशी पोरही त्यांच्या मागे आले. मोठ्या भावाने इकडचा हात धरला, मधल्या भावाने हात धरला आणि घेऊन गेले. इकडे 2000 लोकांची पंगत चालते आहे. 3 भाऊ माझ्या सोबत घरात आलो. 3घांच्या घरातल्या वास्तुशांतीची नमस्कार करता करता 3 भाऊ असे हात पकडले आणि वरच्या मजल्यावरती मला घेऊन गेले. कोणीच नाही तिथं, ना मुलं ना सुना, फक्त 3 भाऊ. आणि मी सदैव त्यांच्यामध्ये लहानाचा मोठा होत असताना ते माझ्यापेक्षा ज्ञानवंत, गुणवंत, श्रीमंत, बुद्धिवंत माणसं. पण ज्या वेळेस 3घांच्या 35-35 लाखाच्या बंगल्यांमध्ये फिरलो तर 3 भावांनी माझा हात धरून असं कॉटवरती बसवताना एकच सांगितलं, महाराज आज 2000 लोक जी राहणार, एक घर 35 लाख न बांधले, पण जी माय 35 रुपये अर्धकडे पुढे ना, ती माय आज या पदार्थ का नाहीये. ती माय पाहिजे होती जिना ताटी मग कंट्रोल ना तांदूळ पडे, ती आज तिना पुरे 300 रुपये किलो ना तांदूळ खावडायला. आम्ही 1000 तर ना या कोपरा में त्या कोपरा में माय देखी रहनू ना, माय 15 दिन में सपन में उनी ना, माय कोणताच कोपरा में नहीं. मायने याद पडा लोक म्हणे ना, मी प्रत्येक रूम में आईना बापना फोटो लायले. 3 भाऊ रडत होते. पण हे अश्रू कोणाचे येतात? ज्याचं जडतं ना महाराज त्याला कळतं. आणि अशा वातावरणात काही पोरं 6-6 महिने मायबाप वागतात. अरे ते 3 भाऊ मायबापसाठी रडायनात आणि काही काही नालायक मायबाप ना 6 महिना वाटा पाडायनात. कोणता दिन घरे सुखी राहतील? कोणत्या दिवशी? अरे आपली माय जित्ती राहू द्या, बाप जित्त राहू द्या, आपला बाप पक्षीवाद व्हायला राहू द्या, आपला बाप खाटले लटकेल राहू द्या, आपला बापले दमा राहू द्या, आपला बाप कितला का आजारी राहिना, पण आपला बाप इसा खाटवर राहिना. जर आपला बाप निस्ती वट्टावर खकारानी तयारी राहिली, कोणी नालायकनी आपल्या घरकडे वाईट नजर तिंगदकाने बुद्धी सुचत नाही. कोणी हरामखोर आपल्याकडे काही करावं नाही, ही बापाची ताकद आहे. आणि मरू द्या बाप, होऊ द्या आपली मायले विद्वान, आपण दाखलला राहू द्या. काही नालायक लोक असले, तरुण बाई जर गावમાં विधवा राहिली तर नालायक असले वासनानं खेळणं दिकस. काही बी डाग लावतीन, काही बी पाप लावतीन, पापना वाटेकरी बनवतीन. जर निष्पाप प्राण्याला जर कोणी असा कलंक लावत असेल तर किडे पडून मरावं लागेल. भोग तो ना घडे संचिता वाचून. कोणत्या प्रमाणात? अरे ज्या वेळेस घरातनं बाप चालला जातो ना, पोरगा होतो माणूस,
20-20 रुपये किलोच्या आंब्यासाठी तरसणारी माणसं होतो आम्ही. लाख लाख दीड लाख रुपये महिना पडतोय मला माहित नाही कुठून लक्ष्मी माताची ज्ञानोबरायांची कृपा झाली. पण आज असे तिघ भाऊ पाहिल्यानंतर आई वडिलांचं प्रथम द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम करत असताना आम्ही आमच्या गेलेल्या बापाला आठवतो की ह्या पप्पा आपली 20 रुपयाना किलोना आंबाले आणि आवणी होती. मी आज 10,000 रुपये किलोना आंबाला सुपन या नाही येत तो बा. जसा बाप येत नाही तशी आई एकदा का घर सोडून गेली नाही. कोणत्याही वयात जा आपल्याला आई आठवतेस. आपलं वय 90 राहू द्या ना, आपलं वय 80 राहू द्या, आपण चांगल्या एमडी डॉक्टरांकडे जा, आपली तब्येत दाखवा. डॉक्टरांनी 1500 नाही 2000च्या गोळ्या घेऊ द्या. एमडी डॉक्टरनी सलाह लायल, एमडी डॉक्टरने 8 दिन दवाखाना ठेल. याच्यापेक्षाही जर तुम्हाला ताकद ओळखायची असेल ना आईच्या पदराची, फक्त घर या. आपली माई इथलंच म्हणेस पण दादा चाल मी तुनी कुई कुतारी देस. आपली माईने फक्त आपले कुईक उतारायला पाहिजे. काहीच राहत नाही त्या कुईक मा, ना मिरच्या ठिकाणवर, ना तो झाडू ठिकाणवर, ना त्या सांच्या ठिकाणवर. पण माय ज्या ज्या वस्तूसले हात लावत त्या त्या वस्तूसले पांडुरंगना हात लागस. माय ज्या ज्या वस्तू आपल्यावर वावायस त्या त्या वस्तूस ना काही सुगंधाने दरवडच, पण मायनं प्रेम डोकावर ते पिराज. माय जित्ती पाहिजे. आपली कितली का सुंदर बाई होय ना, कितलं का सोन होय ना, मला एखादा बा धरण्याचं उठी सण सांगू की मन माय मरेल्यानंतर मन बाईनी म्हणे कुई कुतारी बा. आपण गेल्यानंतर आपली आई ज्या दिवशी घर सोडून जाते ना, आपण पोरकी होऊन जातो. आम्ही रोज रात्री कीर्तन करतोय, रोज 3-3, 4-4 वाजता घरी जातो. ना कधी पत्नीचा फोन नाही, ना कधी मुलांचा फोन नाही. पण 1:30 वाजेच्या आत आई पहिले सांगते का रे निघणार का गाव में. सर्वजण कर गए का पैसा विचारतील. अर्धी रातले माय फक्त एवढे विचारस का रे पोटभर जेवण होता का, तुला भाजी आवडली होती का. अनेकदा विचार करतो शशी बुवा की जी आई अर्ध्या रात्री फोन लावते ना, ही जर आई चालली गेली तर कोण विचारेल. सांगा तुम्ही, दुसऱ्या वर्षाची तिथी करतायत, आई विसरून गेलात तुम्ही. आई आठवते पलपल घडी. आपण तिची आवडती भाजी करा, आई त्या भाजीत दिसते. आईने कढी खादी, आईले जर कढी आवडली तर आपले कढी जात नाही. आईले मेथीन पाणी आवडे तर आपले मेथीन पाणी जात नाही का. एक एक दानासाठी जी माय तरशी सण आपले वाईनी वाडग करे, ती माय आपला मरावायला पाहिजे होती. मग ज्या वेळेस आई आणि बाप आपल्याजवळ राहावंसं वाटतात, फक्त एवढाच विचार करा, तात्काळ विचार करा. एक तर संतांकडे जा, एक तर आईवडिलांजवळ बसा आणि एकच डोक्यात ठेवा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी म्हणजे माडजप करणं नाही, परमार्थाची तातडी म्हणजे देवदेव करणं नाही. जिवंत मायबापाजवळ बसून आपण हसून घ्या, रडून घ्या, त्यांच्या सुखातले दुःखातले सर्व क्षण बोलून घ्या, हृदयातलं सुख दुःख छिडवून घ्या. आणि असं जर करता आलं तर मग आपला इथला व्यवहार शुद्ध होतो, मग जन्माला आल्याचं सार्थक होतं. काही काही माणसांना ना माय कळाली ना बाप कळाली. आजपासून 8 दिवसापूर्वीच युट्यूबच्या चॅनलवरती बोललो होतो की 40 गावला नवरात्राच्या अगोदर मीच वाटणी पडायला गेलेलो 2 भावांची. 17 एकर जमीन बाईने कमवून ठेवलेली, 2 मुलांची वाटणी झाली. माय अशी खुर्चीवर बसलेली आहे, जमीन वाटणी केली, भांडे वाटणी केले. मायना गालवरला हात गालवरच. मीच त्या बाईच्या शेजारी बसून सर्व खेळ पाहतोय. ववा चंपासपा झगडेत, ववा भांडासवरती झगडेत, बठ्ठी वाटणी बठ्ठी जमीन उगी. आणि जी बाई बटा गाव मा न्याय करे तिना घर, तिने फक्त माझ्या कानात एवढंच सांगितलं, आज ज्या या न्याय करायला येलेत ना, या बठ्ठा माल भ्यातस.
पण या म्हणा पोट नसले म्हणे किंमत नाही राहिली ना, वागना घरमा कोला लांडगा न्याय करायला आणि ही रीतच असते. फक्त पोटना पोरे गद्दार निघाल पाहिजे. मायबापनी जी हानी वस ती जगमा कोणीच हानी होत नाही. भलेच परस्पर 2-4 एकर जमीन कमी राहायला पाहिजे, त्या शिकेल लिखेल कमी राहायला पाहिजे, पण मायबापले मरताना मांडी देवाल त्या पाहिजे. मग मायबापले वाटत की याच साठी केला होता हट्ट हाच. शेवटचा दिस गोड बाबा. आज जर तुम्ही या आजींचं पुण्यतिथीचा कार्यक्रम करतायत, एवढंही जी महाराज मंडळी, ही जी मंडळी आज एवढा धर्म मंडप तुम्हा तिघा भावांवरती, दोघा बहिणींवरती प्रेम करून इथं आलंय ना, तुमच्या आईच्या हृदयातला गारवा देवाला सांगत असेल, आता आणि चंतीने पावलो विसावा आणि कुंटली धावा तृष्णेची. अरे भांड्यांचा वाटा पाळला, जमिनीचा वाटा पाळला, आणि ज्या बाईले बट गाव भ्याय त्या बाईले खुर्चीवर बटेवर त्या गाव मधला नकटा नुकटा विचारेत, वहीनजी कोणता अंडोर मारा नशे तर लोगून बुवा सांगेत आमले तल्ली वागणी नाही. तिनं इस्टेट लेता उनी, तिनं भांडासना वाटा पाडता उना, तिनं नवरानी जे जे कमायला होतं ते नेमनपटीसन वाटा पाडता उना. आणि ती बहिणी ज्या 2 पोरे पैदा करत आज तिले पोरेच नाही गरज आहे तवय. मी एकच निर्णय घेतला, दोघही सुनांनी या काकूला वागू नका. लगेच शाद्याला त्यांच्या पोरीला फोन केला. तिने लगेच सांगितलं की मी माझ्या ड्रायव्हरला पाठवतोय आणि मला वेळ असेल तर मी लगेच येते आईला घ्यायला. संध्याकाळपर्यंत पोरगी आली आणि आईला भूरकन घेऊन गेली. मला पश्चाताप तेव्हा झाला की ज्या हुवा सासूले वागाना नाही म्हणे, त्या 9 दिन्या साड्या घाली सन टिपरा की राहीन त्यात. ज्या सासूना वाटा पाडायन त्यात, त्या देवी पा गरबा खिरायन त्यात. गरमातली देवीचीच ना खुश वहिनी, मंदिरनी प्लास्टिकनी देवी कवय खुश होई. कधी विचार करायला असा. मी प्रत्येकदा याच विचाराने सांगेल, जर तात्काळ तुम्हावरती देवाची कृपा करायची असेल, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची, तर तातडी फक्त एक करा, जित्ता मायबापली वेळ द्या, जित्ता आईजवळ बसा. बराच पोरे मायशी घरमा बोलत नाही, बापशी घरमा बोलत नाही. काही काही उवा सासूले डिगडीवर पाणी गरम ठेवत नाही आणि महादेववर पाणी टाकायला जातील. महादेव येडानी ना हो म्हणा ताईस वन महादेव बोट देखील आहे ना. भलेच महादेवावरती पाणी टाकू नका, पण जित्ता सासू सासरा असले, जर सासराले कोणले शुगर, कोणले बीपी, कोणले संधिवातना त्रास होई तर त्यासले गोया टाईमवर द्या, त्यासले भाकर टाईमवर द्या. सासूवरी उठावत नाही व्हा तर सासूनं चांगला आई करा. मग कळेल की इथला व्यवहार किती शुद्ध आहे. काय डोळे लावून बसला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही परमार्थ करताना एवढंच केलं की धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढ व्हावे नाम. विठ्ठलाच्या नामासोबत आम्ही सूत्र ओळखलो तर धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा. आमचं कर्म सत्य जर असेल विठ्ठला तर करशी अंगीकार. अनेक काय माझा भार, जीवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा. असा शुद्ध व्यवहार केल्याची खात्री जेव्हा तुकोबराय देतात तर सांगताना हट्ट हात भरून सांगतात, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका व्यवहार
आयुष्य खातो काळ सावधान बहुत बढ़िया। गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर कर ले। ओ कहाँ से आया कहाँ जाएगा ये तो मालूम कर ले। कहाँ से आया कहाँ जाएगा ये तो मालूम कर ले। दो दिन की जिंदगानी बन के उजाड़ हो कर संगत संतन की कर ले। संगत संतन की कर ले जन्म का सार्थक। आयुष्य का तो काल सावधान।
इधर उधर काय को देगा कोई बाजार तुका आई का तो काढता आईचं का दुकान थांबदान आईचं का दुकान थांबदान नाशिवंत देह नाशिवंत देह दानारस कड नाशिवंत देह नाशिवंत देह दानारस कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी विठोबार 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 विठोबार कुमारी 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 जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी तुका म्हणे इहलोकीच्या विभारी नका डोळे धुरी भरून राहू जगद्गुरु तुकोबरांच्या शनोक स्नेहाची करावा विचार धरावा या पार भवसिंधू या अभंगावरती बोलत असताना संप्रदायातील अतिशय उंच कोटीची उंच विचाराची महाराज मंडळी आज मंचावर उपस्थित असताना आदरणीय हिरापूरकर जयेश महाराज असतील त्याबरोबर आमचे सागर दादा असतील हार्मोनियमवाले वाजवणारे बाबाही गोड आहेत मला वाटतं याला काय म्हणतात बँजो मला तरी असं वाटतं दादा येणाऱ्या काळात हार्मोनियम वाजणारे तरी भेटतील पण बँजो वाजायला असं कोणी भेटणार नाही खूप गोड वाजवतात तुम्ही ही कला जिवंत ठेवली आहे विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण कधी कधी याच मंचावर पुन्हा जर आलो तर खरंच तुमची आठवण येईल कारण ही कला कोणालाही जमणार नाही अशी एक विशेष कला तुम्ही जपून ठेवली त्याचबरोबर पंचकृषीतनं आलेले सर्वच भजनी मंडळ तुमच्याही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो सुंदर असं समाधानजी महाराज तुम्ही गोड पखवाज वाजवला आदरणीय परमपूजने आपल्या परिसरातलं भूषण गोड व्यक्तिमत्व आहे अतिशय म्हणजे कधी कधी माणसाजवळ किती उंच पद्धतीचं ज्ञान आहे त्याच्यावर अहंकार येऊ शकतो पण उंच पद्धतीच्या ज्ञानाला प्रेमाची गवसणी घालणारे आमचे शशिकांत शिबा स्वतः आज उपस्थित आहेत त्यांचेही आभार त्याचबरोबर सुंदर असा साऊंड आहे त्यांचेही आभार त्याबरोबर दिनूदादा आणि हनुमंदिर यूट्यूब चॅनलचे मालक एका शब्दावर आले त्यांचेही आभार आज हिराबाई महारू राजपूत यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने ज्या या परिवाराने नथू महारू पाटील असतील त्याचबरोबर गुलाबसिंग महारू पाटील राजेंद्र महारू पाटील या तिघही भावंडांनी त्यांच्या दोघही बहिणी सोयजाबाई धनसिंग पाटील आणि जनाबाई प्रकाश पाटील या पाचही भावंडांचे आईचं मातृत्वाचा प्रेमाचा पाझर 2 वर्षापूर्वी संपल्यानंतर आटल्यानंतर तरीही आईच्या आठवणीसाठी या संपूर्ण कुटुंबांनी केलेला हा हट्टास या हट्टासापोटी त्यांच्या शब्दाला मान देत इथं आल्यानंतर आमचे विठोबा दादा तेही भेटले त्याचबरोबर दादा गिरडचे बरेच जण इथं नातेवाईक आहेत त्या मांदेवाडीतील बरीचशी मंडळी भेटत होती त्या प्रत्येक जणाच्या चरणी नतमस्तक होताना एखादा शब्द चुकला असेल तो माझा दोष जे चांगलं असेल ते ज्ञानोबराय तुकोबराजे गुरुदेवजी महाराज दोन्हीवेले सरकारांच्या चरणी अर्पण करत असताना एकच सांगेल या कीर्तनाच्या माध्यमातून मी जर तरवर बोलणारा माणूस आहे कदाचित माझ्याकडनं अध्यात्म कमी सांगितला गेला असेल पण मी या विचाराचा माणूस आहे कुठंतरी अध्यात्म शोधण्याच्या भानगडीत जोरात पडा पण सत्य कर्म एकच आहे या पृथ्वी तलावर ज्याच्या घरात मायबापाची सेवा आहे तिथं 33 कोटी देव पाणी भरायला येतात हे सिद्धांत खरं आहे महाराज
हो, आपल्याजवळ किती ज्ञान आहे, आपल्याला किती येतं, आपल्याजवळ काय 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 आहे सर्व बाजूला ठेवा. घरासमोर गाड्या किती आहेत, घरासमोर ट्रॅक्टर किती आहेत, घरासमोर जमीन जुमल्याचा आहो पोहो बडा पसारा किती आहे, याच्यापेक्षा आम्ही आमच्या आईवडिलांसाठी बंगई बांधली का, कुठंतरी खुर्ची टाकली का, कुठंतरी क्वाट ठेवला का, आणि आमना मायबाप पित्तना देवसारखा चमकी राहणार का, हे ज्या घरी चमकत असतील तिथं मायबाप गेल्यानंतर कधीच त्यांची नारायणाक बली करण्याची गरज नाही, पिंडदान पाडण्याची गरज नाही. हे असं एक उत्तुंग भरारीचं आदर्शाचं काम तुम्ही तिघही भावंडांनी करून दाखवलं. म्हणून आज आजींच्या नावाचं एकच सूत्र आहे, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. त्या कीर्तीला आठवण ठेवून इथं आपण थांबत असताना एकच करा, घरी कधी गेलात याचं त्याचं धुणं धुण्यापेक्षा, याचं त्याचं कूट करण्यापेक्षा खाटीवर बसा आणि एकच मंत्राचा जप करा. तो तुमच्या हृदयालाही गारवा देईल आणि न कळत झालेली पापही जाडून टाकेल आणि पुनश्च स्वर्गात चांगली जागा भेटेल. म्हणून हा मंत्र खूप सहकार्य करतो. असा कोणता मंत्र आहे? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय